नवीन मान्यमध्ये स्वयंपाक करायला प्रत्येक गृहिणीला आवडतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नवीन कढई आणलेली आणि आज तिचं मला उद्घाटन करायचं होतं. तर म्हटलं चला आज ना गाजरचाच हलवा बनवू दे. तर कढई स्वच्छ धुवून घेतली आणि रात्री ना 12 वाजता मी 1 ते 1.5 किलो गाजर छान किसून ठेवले होते. आता जोपर्यंत थंडी आहे ना तोपर्यंत तुम्हाला माझ्या गाजरच्या रेसिपी दिसतच राहणार, कारण मला गाजरचा हलवा खूप आवडतो आणि जेव्हा पण मी बाजारात जाते तेव्हा गाजर घेऊन येते हलवा बनवण्यासाठी. माझी ना भरपूर दिवसाची साय साचून राहिली होती आणि त्याच्यामध्ये दीदीने पण दीदीची साय आणून दिली. मग दोन्ही साय एकत्र करून ना छान मिक्सरला फिरवल्या आणि असा गोळा तयार करून घेतला. आता हा जो गोळा आहे ना आपल्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही साय व्यवस्थित धुवून घेणार ना तेवढाच तुमचा जो तूप आहे तो फ्रेश होणार आणि तुपाला अजिबात घाणवास येणार नाही. छान साय मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आणि एवढा मोठा गोळा झालेला आणि राहिलेला जो बटर मिल्क होता म्हणजे ताक होता त्याला मी उकळवून त्याचं पनीर बनवलं. बटर मिल्क कोणी पिणार नाही आणि पनीर जर बनवलं तर त्याची भाजी केली तर सगळे खातील. या ताकाचा ना पनीर पण भरपूर झालेला, तर पनीरचा गोळा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि खळबत्त्याखाली ठेवून दिला. आता हा जो तूप आहे तो पण इथे कडवायला ठेवला. 5 मिनिटातच तूप माझा तयार झालेला आणि इतका ट्रान्सपरंट तूप झालेला आहे. एकीकडे गाजरचा हलवा सुद्धा मी शिजत ठेवला आहे. आता हा जो तूप आहे ना तो मी गणपतींसाठी ठेवणार आहे. गणपतींमध्ये आम्ही 2.5 दिवसाचा स्वयंपाक करतो, त्याचेच इथे तांदूळ निवडायला घेतलेले आहेत. गणपतींचे व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय.